हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर। पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख, तटकरे आणि पटेलांच्या पदाशिवाय उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहण्याची शक्यता, तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची माहिती। अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा खरातचा संबंध आहे का? नरेश अरोरांनी अजितदादांना चुकीचे सर्वे दिले। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचे नरेश अरोरांवर गंभीर आरोप। चंदीगडमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, एक जण ऑफिसच्या दिशेने ग्रेनेड फेकून पळतानाचा व्हिडिओ समोर। सुदैवाने जीवितहानी नाही, तपास सुरू। पुलाव्यातील पोलीस महासंचालक कार्यालयात झाड उन्मळून पडलं, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। मुंबई मनपाच्या स्थायी समितीत गारगाई प्रकल्पाला अखेर मंजुरी। स्थायी समितीत चौथ्यांदा मांडलेल्या प्रस्तावाला यश, मात्र प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। पुण्यासह कोल्हापूर, सांगली, बीड, धुळ्यात अवकाळी पावसाचा फटका। गारपिटीसह पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुंबईतल्या मेट्रोचं जाळं आता 90 किलोमीटरवरून 120 किलोमीटर टप्पा करणार पार। मीरा भाईंदरमधील रेड लाईन 9 मधील काही स्थानकं सुरू होणार, तर 3 तारखेला पॉड टॅक्सीचंही भूमिपूजन। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक। देशाच्या सुरक्षेपासून ते आंतरराष्ट्रीय स्थितीवर बैठकीत मंथन। आणि दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातून लाखो भाविकांची हजेरी। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। नाशिकमधील भोंदू अशोक खरातने केलेल्या फसवणुकीचे एकापेक्षा एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। हो, समोर येत आहेत। मासा पाण्यातील वनस्पती असं सांगत त्याने शाकाहारींना मासा खाऊ घातला आणि पैसेही उकळले। इतकंच नव्हे तर इन्कम टॅक्समध्येही खरातने घोळ घातला। भोंदू अशोक खरातच्या भोंदूगिरीचं नवं प्रकरण समोर आलं। मासा पाण्यातील वनस्पती आहे असा अजब दावा करत खरातनं शाकाहारी नागरिकांची फसवणूक केली आहे। इतकंच नव्हे तर प्रसादाच्या नावाखाली लोकांना मासे खाण्यासही भाग पाडलं। विशेष म्हणजे जैन समाजातील काही व्यावसायिकांनाही खरातने अशाच प्रकारे गंडा घातलाय। मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडं नसतात असं सांगत खरातनं दिशाभूल केली। धार्मिक भावना आणि अज्ञान याचा फायदा घेत श्रद्धेच्या नावाखाली खरातनं अनेकांना या जाळ्यात ओढलं होतं। या भोंदू खरातनं काही जैन धर्मीयाच्या व्यावसायिकांना मासा हा पाण्यातील वनस्पती आहे, माशामध्ये हाडं नसतात, मासा कापला की रक्त येत नाही अशा बतावण्या करून लाखो रुपये त्यांच्याकडून फीच्या नावाखाली उकळलेत। या जैन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा घालून या माशाचा प्रसाद तयार करून तो खायला त्यानं सांगितलेला होता। त्यामुळे या भोंदू खरातच्या अशा किती सेल्फिश थेरी आणखी तपासात समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फसवणुकीच्या संपूर्ण प्रकारातून खरातनं लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचंही आता प्राथमिक तपासातून समोर आलंय। एसआयटीच्या चौकशीत भोंदूगिरीचे अनेक नवे पैलू उघड होत आहेत। त्यामुळं खरात विरोधात आणखी गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। इतकंच नव्हे तर अशोक खरातनं आयकर विभागालाही चकवा दिल्याचा संशय आहे। खरातने फक्त काही लाखांचंच उत्पन्न दाखवून कर भरला, मात्र प्रत्यक्षात त्याची संपत्ती शेकडो कोटींमध्ये असल्याची माहिती आता समोर आली आहे। कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायातून जीएसटी बुडवल्याचा संशय व्यक्त केला जातोय।
त्यामुळे या प्रकरणात खरात अडकण्याची शक्यता आहे. एका कर्ज प्रकरणात बँक मॅनेजरला तब्बल 1 कोटी रुपयांची लाच दिल्याची माहितीही समोर आली आहे. खरातच्या कुटुंबाच्या नावावरही मोठी मालमत्ता आहे. अशोक खरातचा पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात 3 BHK फ्लॅट आणि 24 रत्नम सोसायटीत 7व्या मजल्यावर फ्लॅट आहे. एकंदरीतच काय तर भोंदू खरातनं त्याच्याच भक्तांना श्रद्धेच्या नावाखाली गळाला लावून प्रचंड आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आता केली जाते. वैभव सोनावणेसह न्यूज 18 मराठी, पुणे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा समावेश करण्यात आलाय. पहिल्यांदाच पक्षाच्या कुठल्याही पदावर जय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्थ पवार खासदार होऊन राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतील तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील असं यावरनं कळतंय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, जय पवार यांची पक्ष संघटनेत नियुक्ती याचा काय अर्थ काढायचा? खरं तर जय पवार हे कधीच राजकारणात येणार नाही अशा चर्चा होत्या. पण अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे आपण बघितलं की राष्ट्रवादी पक्षाची जी काही वाताहत त्या कालावधीमध्ये झालेली होती त्या कालावधीमध्ये सुनेत्रा पवार असतील किंवा पक्ष असेल यांना सावरण्यासाठी जितके हात पुढे येतील तेवढे महत्वाचे होते. त्यामुळेच आपण बघितलं की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं आणि सोबतच त्यांना उपमुख्यमंत्री सुद्धा बनवण्यात आलेलं होतं. त्यांच्या राज्यसभेच्या जागेवर जय पार्थ पवार जातील असं बोललं जात होतं. परंतु पार्थ पवार यांना जी दुसरी जागा आहे त्या जागेवरून राज्यसभेमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि आता जय पवार यांचं नाव राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. जे पत्र पुढे आलेलं आहे त्या पत्रामध्ये जय पवार यांचा सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही एक महत्वाची बाब म्हणावी लागेल. जय पवारांबरोबर इतर पक्षातले जे तरुण नेते मंडळी आहेत जसे सरोज अहिरे असतील किंवा सना मलिक असतील, चेतन तुपे असतील यांची नावं सुद्धा या कार्यकारिणीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ही नवी राष्ट्रीय कार्यकारिणी ही तरुण कार्यकारिणी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. आता बघूयात विकृत अशोक खरात पुन्हा त्याची SIT कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहातून त्याचा ताबा पुन्हा एकदा SITने घेतलाय. त्याचं घडलं असं की या प्रकरणात दाखल झालेल्या पहिल्या 2 प्रकरणात SIT कडून तपास सुरू होता. 14 दिवसांची पोलीस कोठडी झाल्यानंतर खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण SITने नाशिकमध्ये दाखल झालेल्या लैंगिक शोषणासंदर्भातल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने ही मागणी मान्य केली. विशेष म्हणजेच पोलीस कोठडीत असताना खरातची या प्रकरणातून सुटण्यासाठी धडपड सुरू असल्याचं बोललं जात आहे. कोठडीत सुरक्षेतील पोलिसांना तो भविष्य सांगून दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी मात्र त्याचा डाव हेरला. नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊयात. खरातकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस कर्मचाऱ्यांना भविष्य सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि पोलिसांच्या प्रमोशन विषयी खरातनं तिथं त्यांचं भविष्य सांगताना भाकीत व्यक्त करायला सुरुवात केली. चाणक्य अधिकाऱ्यांनी खरातची ही भोंदूगिरी हेरली आणि खरातची मोडस ऑपरेंडी उघड झाली आहे.